टीए टेरिटोरियल आर्मी भरती 2025 महाराष्ट्र, त्याला प्रादेशिक सेना सुद्धा म्हटलं जाते। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। टीए टेरिटोरियल आर्मीची भरती निघाली आहे। या भरतीमध्ये 8वी जरी तुम्ही पास असाल तरी भरती देता येते, 10वी जरी तुम्ही पास असाल तरी सुद्धा आपल्याला भरती देते। आणि ही जी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो, हे परमनंट भरती आहे, असं नाही की बा हे अग्निवीर अंतर्गत येते। तर महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 3 सेंटरमध्ये महाराष्ट्रामध्ये हे ग्राउंड चालू आहे टीए टेरिटोरियल आर्मी भरतीचं। आणि त्याचबरोबर दुसऱ्या राज्यामध्ये तेलंगणा राज्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राचं ग्राउंड आहे। तेलंगणामध्ये सुद्धा तुम्ही टी आर्मी रॅली भरतीच्या ग्राउंडसाठी जाऊ शकता, किंवा तुम्ही देवराळी सेंटर नाशिकला सुद्धा जाऊ शकता। त्याचबरोबर कोल्हापूर सेंटरला सुद्धा तुम्ही जाऊ शकता। त्याचबरोबर तुम्ही जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जर वाटलं तर बेळगाव कर्नाटकला सुद्धा जाऊ शकता। हे 3 सेंटर महाराष्ट्रामध्ये आलेले आहे। तर ह्या 3 सेंटर पैकी कोणत्याही सेंटरवर तुम्ही टी आर्मी रॅली भरतीसाठी जाऊ शकता। तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी आलेल्या आहे। तर ते संपूर्ण जाहिरात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। 1600 मीटर रनिंगसाठी किती रनिंगसाठी पोरं सोडणार आहे, किती घेणार आहे, डॉक्युमेंट कोणते लागणार आहे, संपूर्ण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर YouTube चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून टीए टेरिटोरियल आर्मी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, टी आर्मी रॅली भरती हे कन्फर्म या ठिकाणी निघालेली आहे। मी तुम्हाला वारंवार या ठिकाणी कोण सांगू राहिलो, जेणेकरून तुम्ही जे विद्यार्थी मित्रांनो आपापल्या तयारीमध्ये लागले पाहिजे। तुमची या ठिकाणी फिजिकलची तयारी या ठिकाणी झाली पाहिजे, तुमचा या ठिकाणी अभ्यास झाला पाहिजे, तुमचा या ठिकाणी ग्राउंड झाला पाहिजे, जेणेकरून तुम्ही जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर समजा काही कोणी सांगितलं नाही तर तुम्ही या ठिकाणी फिजिकलच नाही करणार आहे, तुम्ही ग्राउंडच या ठिकाणी चालू ठेवणार नाही। काही मूर्ख पोरं या ठिकाणी मला या ठिकाणी असे कमेंट या ठिकाणी करत आहे की हे जे मी तुम्हाला जाहिरात दाखवून राहिलो, जाहिरात तुम्हाला सांगून राहिलो टी आर्मी रॅली भरतीचे, तर भरपूर विद्यार्थी मूर्ख लोक या ठिकाणी असे कमेंट करून राहिले की हे फेक जाहिरात आहे असे काही भरपूर असे कमेंट या ठिकाणी पोरं करून राहिले। तुम्हाला चांगल्यासाठीच मी या ठिकाणी सांगून राहिलो, एक लक्षात ठेवा। इथून मी तुम्हाला भरती ही टी आर्मी रॅली भरतीबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगून राहिलो। इथून 3 ते 4 महिन्यापासून मी तुम्हाला सांगून राहिलो की नोव्हेंबर महिन्यामध्ये ही टी आर्मी रॅली भरती या ठिकाणी निघणार आहे, निघाली की नाही फायनली। आणि जाहिरात सुद्धा मी तुम्हाला ही जी टी आर्मी रॅली भरतीची जी जाहिरात आहे ही मी तुम्हाला 20 ते 25 दिवसाच्या अगोदरपासून मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून राहिलो की टी आर्मी रॅली भरतीची जाहिरात आलेली आहे। तरी सुद्धा काही विद्यार्थी असे या ठिकाणी कमेंट टाकते हे फेक जाहिरात आहे, हे खोटं आहे, हे असं आहे, असे जे विद्यार्थी मित्रांनो डिमोटिवेट करणारे सुद्धा भरपूर या ठिकाणी कमेंट मुलांचे आलेले आहे याच्या अगोदर वारंवार, ठीक आहे। तर मी तुम्हाला चांगल्यासाठी या ठिकाणी सांगत आहे, जेणेकरून तुम्ही आपापल्या तयारीमध्ये लागले पाहिजे, तुमचं यामध्ये सिलेक्शन झालं पाहिजे। तर ह्या हेतूने जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती सांगत आहे, तसं कोणीच या ठिकाणी माहिती सांगत नाही। महाराष्ट्रातून जर आपण पाहिलं तर माझ्याशिवाय कोणीही या ठिकाणी टी आर्मी रॅली भरतीबद्दल बोलत नाही, तुम्ही युट्यूबवर सुद्धा पाहू शकता, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि कोणीही एवढी या ठिकाणी माहिती सांगत नाही, डॉक्युमेंट वगैरे संपूर्ण मी तुम्हाला माहिती या ठिकाणी सांगत आहे। तर टी आर्मी रॅली भरतीमध्ये जे वयोमर्यादा या ठिकाणी लागते, तर 18 ते 42 वर्षापर्यंत टी आर्मी रॅली भरतीमध्ये वयोमर्यादा लागते। तर 10वी जरी तुम्ही पास असाल तरी सुद्धा टी आर्मी रॅली भरती देता येते। आणि तुम्ही 8वी जरी पास असाल तरी सुद्धा ट्रेड्समॅनची भरती आपल्याला देता येते। तुम्ही 8वी पास आहे, 10वी पास आहे तरी सुद्धा टी आर्मी रॅली भरती आपल्याला देता येते, एक लक्षात ठेवा। उंची फक्त 160 सेंटीमीटर लागते टी आर्मी रॅली भरतीमध्ये, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर टी आर्मी रॅली भरतीमध्ये सर्वात अगोदर आपलं काय आहे, फिजिकल आहे। तर ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या आहे। तर तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दाखवून देतो। तर पहा कोल्हापूर सेंटरला ग्राउंड आहे। तर हे टीची भरती ऑफलाईन पद्धतीने भरते आहे, कोणतेही यामध्ये फी नाही भरायला लागत, ऑफलाईन फी वगैरे नाही भरायला लागत, डायरेक्ट आपल्याला भरतीच्या ठिकाणी जायला लागते। ज्या दिवशी ज्या जिल्ह्याचा ग्राउंड आहे त्याच्या अगोदरल्या दिवशी आपल्याला जायचं आहे। जसं आता 16 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, तर यांना 15 नोव्हेंबरला त्या ठिकाणी सेंटरवर हजर राहावं लागणार आहे रात्री 7 ते 8 वाजेपर्यंत। कोल्हापूर सेंटरला जाऊ शकता, बेळगाव कर्नाटकला जाऊ शकता, देवराळी सेंटर नाशिकला जाऊ शकता। ह्या तीनही सेंटरवर ज्या एकाच दिवशी तारखा आल्या सर्व जिल्ह्यांच्या, हे 3 सेंटरपैकी कोणत्याही सेंटरवर तुम्ही जाऊ शकता, तुम्हाला जशी इच्छा वाटते तशी, ठीक आहे। तर 1 दिवस अगोदर आपल्याला टी आर्मी रॅली भरतीला जायचं आहे। तर आता कोल्हापूर सेंटरमध्ये ग्राउंड होणार आहे टी आर्मी रॅली भरतीचं, आणि लोकेशन जे आहे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम
स्टेडियम छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी कोल्हापूर या ठिकाणी ग्राउंड आहे, ज्यामध्ये जीडीच्या ज्या जागा आहे 195 आहे, ट्रेड्समॅनच्या 13 आहे, क्लर्कची 1 आहे, चीफ कम्युनिटीच्या 6 आहे, इक्विपमेंट रिपेअरच्या 2 आहे, टेलरची 1 आहे, हेअर ड्रेसरच्या 1 आहे, हाऊसकीपरच्या 1 आहे, वॉशरमॅनची 1 आहे। तर या ठिकाणी कोल्हापूर सेंटरला जे 16 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यांचा ग्राउंड आहे। 17 नोव्हेंबरला ग्राउंड आहे सोलापूर जिल्हा, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे आणि 18 नोव्हेंबरला ग्राउंड आहे अहिल्यानगर आहे, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार, जळगाव आणि 19 नोव्हेंबरला जे ग्राउंड आहे चंद्रपूर जिल्हा आहे, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई, सुब्रबम, नाशिक, परभणी, पुणे, रायगड ह्या जिल्ह्यांचा या ठिकाणी ग्राउंड आहे। त्यानंतर सिकंदराबाद तेलंगणामध्ये सुद्धा ग्राउंड आहे। तर या ठिकाणी जे लोकेशन आहे थापर स्टेडियम, एओसी सेंटर, सिकंदराबाद, तेलंगणा। तर जीडीच्या यामध्ये 298 जागा आहे, ट्रेड्समॅनच्या यामध्ये 11 जागा आहे, क्लर्कची 1 जागा आहे, चीफ कम्युनिटीच्या 5 आहे, चीफ स्पेशलची 1 आहे, स्टेवॉर्डची 1 आहे, आर्टिसन मेटलर्जीची 1 आहे, हेअर ड्रेसरची 1 आहे, हाऊसकीपरची 1 आहे। 18 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे सोलापूर जिल्हा, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे, अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर, गडचिरोली, जालना, कोल्हापूर, धाराशिव, पालघर, रत्नागिरी, सांगली, नंदुरबार, जळगाव ह्या काही जिल्ह्यांचा ग्राउंड या ठिकाणी आहे। त्यानंतर तर 19 नोव्हेंबरला जर आपण पाहिलं तर चंद्रपूर जिल्हा, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी आहे, मुंबई सुब्रबम आहे, नाशिक, परभणी, सातारा, सिंधुदुर्ग, पुणे, रायगड ह्या काही जिल्ह्यांचा ग्राउंड या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर बेळगाव कर्नाटकला सुद्धा ग्राउंड आहे। बेळगाव कर्नाटकला जर आपण पाहिलं तर बेळगाव कर्नाटकचं जे ग्राउंड असणार आहे राष्ट्रीय मिलिटरी स्कूल स्टेडियम बेळगाव कर्नाटक या ठिकाणी ग्राउंड आहे। आणि जीडीच्या ज्या जागा आहे 320 जागा जीडीच्या आहे, सोल्जर ट्रेड्समॅनच्या 5 जागा आहे, क्लर्कची 1 आहे, चीफ कम्युनिटीची 1 आहे, स्टेवॉर्डच्या 2 आहे, हेअर ड्रेसरची 1 जागा या ठिकाणी बेळगाव कर्नाटकला। नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हा आहे बेळगाव कर्नाटकला, तर जे लोकेशन आहे राष्ट्रीय मिलिटरी स्कूल स्टेडियम बेळगाव कर्नाटक या ठिकाणी ग्राउंड आहे। 16 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आहे। 17 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहे सोलापूर आहे, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे आणि 18 नोव्हेंबरला जे ग्राउंड आहे अहिल्यानगर आहे, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार, जळगाव आणि 19 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहे चंद्रपूर जिल्हा, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई सुब्रबम, नाशिक, परभणी, पुणे, रायगड ह्या जिल्ह्यांचा ग्राउंड आहे। आणि देवराळी सेंटर नाशिकचं जर आपण ग्राउंड पाहिलं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलन ग्राउंड नाशिक या ठिकाणी ग्राउंड आहे, ज्यामध्ये जीडीच्या 303 जागा आहे, सोल्जर ट्रेड्समॅनच्या यामध्ये आणि क्लर्कच्या मिळून 16 जागा आहे। त्याचबरोबर देवराळी सेंटर नाशिकला जे ग्राउंड आहे 16 नोव्हेंबरला कोल्हापूर जिल्हा, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, 17 नोव्हेंबरला सोलापूर जिल्हा, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे, 18 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हा अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार, जळगाव आणि 19 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे चंद्रपूर जिल्हा, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई सुब्रबम, नाशिक, परभणी, पुणे, रायगड ह्या जिल्ह्यांचं ग्राउंड आहे। तर टी आर्मी रॅली भरतीला सर्व डॉक्युमेंट आपल्याला न्यायचं आहे, ज्यामध्ये आधार कार्ड, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाइल, टीसी त्याला शाळा सोडल्याचा दाखला सुद्धा म्हटलं जाते, शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड नाही, कास्ट सर्टिफिकेट, त्याचबरोबर कॅरेक्टर सर्टिफिकेट, अनमॅरिड सर्टिफिकेट, सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला हे सर्व डॉक्युमेंट न्यायचे आहे। ओरिजिनल डॉक्युमेंट न्यायचे आणि झेरॉक्स सुद्धा न्यायचे, 30-40 फोटो आपल्याजवळ राहू द्या, 30 फोटो सुद्धा आपल्या सोबत न्यायचे आहे, एवढे डॉक्युमेंट न्यायचे। 1600 मीटर रनिंग आहे, 1600 मीटर रनिंगसाठी जो टाइम भेटणे 5 मिनिटापर्यंत टाइम भेटणार आहे। तर सोमवारचे जेवढे पण पोरं एका बॅचमध्ये 300-400 पोरं रनिंग साठी सोडते, 300 किंवा 400 पोरं, आणि त्यामधले जे रनिंग मध्ये पास करते कोणकोणत्या बॅचमध्ये 10 करते, कोणकोणत्या बॅचमध्ये 5, कोणकोणत्या बॅचमध्ये 7, कोणकोणत्या बॅचमध्ये 15, 20, 25, 30 त्यांच्यावर डिपेंड करते किती पोरं घेणं नाही घेणं। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती, याच्यासाठी तर थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय